प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हटलं जातं, पण जेव्हा प्रेमात अल्पवयीन मुलाचा प्रश्न येतो तेव्हा समाजच नाही तर कायदाही हादरतो. उत्तर प्रदेशातील देवारियात 23 वर्षाच्या युवतीने 15 वर्षाच्या मुलाशी मंदिरात लग्न केलं आणि कुटुंबीय व पोलीस गोंधळात सापडले. नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षाच्या युवतीने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाशी बगडा भवानी मंदिरात लग्न केलं. 6 महिन्यापूर्वी दोघांची ओळख झाली आणि प्रेम प्रकरण सुरू झालं. युवतीवर आरोप आहे की तिने मुलावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. त्याने नकार दिल्यावर युवतीने विषप्राशनाची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलाने 27 ऑगस्ट रोजी 7 फेरे घेतले. लग्नावेळी मुलाचे कुटुंबीय विरोध करत होते. मुलाची आई स्पष्टपणे म्हणाले की मुलगा सज्ञान नाही, त्यामुळे तोपर्यंत मुलीला घरी नेणार नाही. यामुळे वाद वाढला. दरम्यान प्रकरण चाइल्ड लाईन कडे गेलं. बाल कल्याण समितीने हस्तक्षेप करून देवरियाच्या SP-ना कारवाईसाठी पत्र लिहिलं. मुलाच्या कुटुंबियांचा आरोप आहे की मुलगी सतत ब्लॅकमेल करत होती आणि लग्न न केल्यास दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. सध्या पोलीस तपास करत असून मुलगी अंडरग्राऊंड असल्याचे सांगितले जात आहे. प्रेम आणि लग्नात वयाचं भान महत्त्वाचं असतं. अशा घटना थांबवण्यासाठी कायदा कितपत कठोर व्हायला हवा? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.